त्याच्यातला प्रॉब्लेम सेट बघूया. बाकीचे प्रॉब्लेम झालेत आपले सगळे सोडवून याच्यातले. प्रॉब्लेम सेट स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन बघा. आता पहिले एमसीक्यू आहेत. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह इन अ ट्रायंगल एबीसी ट्रायंगल पी क्यू आर. इथं दिसत आहेत असे, पण इथं बघा कसं आहे. क्यू हिथं आहे, पी हिथं आहे, आर हिथं आहे. जरा काळजीपूर्वक. आता ह्यांनी कसं घेतले बघा. 1:1 करेस्पॉन्डन्स सांगितले आणि हे रेशो दिलेत. ए बी डिव्हायडेड बाय क्यू आर, म्हणजे हे घेतलं की ही बाजू घ्यायची आहे. इक्वल नाहीये बरं का, हे फक्त आपण कोणत्या बाजू घ्यायच्या आहेत ह्याच्यासाठी फक्त मार्किंग करतोय. बीसी घेतलं की पी आर घ्यायचं आहे, म्हणजे इथं बीसी त्यावेळेला हे पी आर आलं पाहिजे. आणि सी ए घेतलं तुम्ही की पी क्यू घ्यायचंय, म्हणजे हे असं येणार. म्हणजेच इथं कसं होणार, ट्रायंगल ए बी सी असा जर तुम्ही घेतलात तर सिमिलर टू ट्रायंगल क्यू आर पी घ्यावं लागेल. मग आता ह्या दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा. ए ला करेस्पॉन्डिंग पॉइंट येतोय क्यू. मग ए आणि क्यू बघा, इथं इथं ए आहे, इथं क्यू आहे. त्यानंतर बी ला येतोय आर, बी ला आर येतोय आणि सी ला येतोय पी. बरोबर, ऑप्शन बी येतोय बघा. त्यामुळे हे करेस्पॉन्डन्स जे आहे ते व्यवस्थित बघून ठेवा. त्याच्या पुढे आहे इन ट्रायंगल डीई एफ अँड ट्रायंगल पी क्यू आर. काय काय दिलेलं आहे डायग्राम मध्ये पण त्यांनी मार्किंग करून दिलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज फॉल्स म्हटले. मग याच्यामध्ये कसं होणार, ट्रायंगल डीई एफ सिमिलर टू डीई एफ असं आलोय आपण, तर क्यू आर पी येणार. आता फक्त रेशो चेक करा. ईएफ डिवायडेड बाय पी आर बरोबर आहे आणि डीएफ घेतला तर पी क्यू हे पहिलं बरोबर आहे. चुकीचं कुठलं आहे ते विचारलंय. डीईच्या वेळेला डीई ला पी क्यू घ्यायचंय, डीई ला क्यू आर येतोय, त्यामुळे हे चुकीचं येते बघा. आणि ईएफ घेतल्यानंतर आर पी हे बरोबर आहे, पण डीई घेतलं की पी क्यू घ्यावं लागेल. हे करेक्ट आहे, हे चुकीचं आहे. अजून एखादं चेक करू. डीई ला क्यू आर, डीएफ ला पी क्यू हे पण बरोबर आहे. त्यानंतर ईएफ ला पी आर, डीई ला क्यू आर हे पण बरोबर आहे. मग फॉल्स विचारले तर हे त्याचं आन्सर. ऑप्शन बी इज फॉल्स. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे. काय काय सांगितले बघा. अँगल बी इक्वल टू अँगल ई दाखवलेला आहे डायग्राम मध्ये. अँगल एफ कॉन्ग्रुएंट विथ अँगल सी, ठीक आहे. ए बी इक्वल टू 3 टाइम्स डीई आहे. ए बी ची लांबी डीई च्या 3 टाइम्स आहे म्हणून सांगितले. आता ए ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होते, मात्र कॉन्ग्रुएंट होणार नाही. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट दे आर नॉट कॉन्ग्रुएंट, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. काही विशेष काही नाहीये जास्त त्याच्यात, किरकोळ गोष्टी आहेत एकदम. त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघा. ट्रायंगल एबीसी ट्रायंगल डीई एफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स. मग जर ट्रायंगल्स इक्विलॅटरल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे सिमिलर असतातच. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळी परत टेस्ट बघायची काही गरज नाही. परत त्यांच्या एरियाचा रेशो दिलेला आहे. डायग्रामची काही गरज नाही आपल्याला. काय ह्या करेस्पॉन्डन्स वरून तुम्ही मांडू शकताय, काहीच अडचण नाही त्याच्यात. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ, दिस इज इक्वल टू, त्यांनी व्हॅल्यू दिली आहे 1:2, ती वापरूया आपण व्हॅल्यू इथं. ए बी घेतलं की डीई घ्यावं लागेल, म्हणजे ए बी चा स्क्वेअर डिव्हायडेड बाय डीई चा स्क्वेअर. ह्याला कारण काय लिहावं लागेल, थेरम ऑफ एरियाज ऑफ
सिमिलर ट्रायंगल्स. परीक्षेमध्ये MCQचं फक्त आन्सर लिहायचं असतं. बाकीच फक्त हे आपण आपल्या माहितीसाठी हे आपण सगळं सोडवून या ठिकाणी दाखवतोय. AB ची व्हॅल्यू सांगितले बघा त्यांनी 4 म्हणून. इथं किती आहे? हा रेशो किती दिलाय बघा बरं. हा रेशो दिलेला आहे 1:2. ती व्हॅल्यू मी इथं वापरतोय आणि AB 4 आहे. त्यामुळे इथं पहिल्यांदा येणार 1/2 AB स्क्वेअर डिव्हायडेड बाय DE स्क्वेअर असेल. आता याचं वर्गमूळ घ्या. AB डिव्हायडेड बाय DE इक्वल टू येणार 1/√2. आपल्याला DE विचारलेलं आहे त्याने. DE इक्वल टू AB इंटू √2. AB ची व्हॅल्यू 4 सांगितलेली आहे. 4 इंटू √2 हेच त्याचं फायनल आन्सर येईल. याचा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन येईल ऑप्शन ड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर सेगमेंट XY पॅरलल टू सेगमेंट BC. म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्हाला वापरावं लागेल. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू म्हटलंय. तर एक एक हेअर मध्ये बघा काय घेतले त्यांनी. ABAC पूर्ण घेतलेत बघा. ABAC आणि AXAY हे घेतलेलं आहे. ठीक आहे. पहिल्या ऑप्शनला जर आपण पेंडिंग ठेवू. ऑप्शन बी मध्ये बघा AX डिव्हायडेड बाय XP हे ठीक आहे. AY अपॉन AC घेतले. याचा अर्थ हे 101% येत नाही. ऑप्शन सी बघा AX डिव्हायडेड बाय YC याचा तर काही संबंधच नाही. तसं येतच नाही. तर पुढचं AB अपॉन YC ते तरी कसं असेल हे पण येणार नाही. याचा अर्थ ऑप्शन एच येणार आहे. फक्त तो व्यवस्थित येतो का नाही हे आता आपल्याला चेक करावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये मी BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ते वापरून घेतोय. ते वापरल्यानंतर AX अपॉन XB इज इक्वल टू AY अपॉन YC हे येणार आहे. आता पहिल्या ऑप्शन मध्ये AX आणि AY तसेच दिसत आहेत बघा. याला एक काम करूया. त्याला रेसिप्रोकल करून घेतो याचा पहिल्यांदा. कारण ते AY आणि AX हे घालवायचे नाहीयेत आपल्याला इथून. हे असे. आता याच्यामध्ये कॉम्पोनेंडो करून घेतोय. कॉम्पोनेंडो म्हणजे अंशामध्ये दोन्ही पार्टची बेरीज येईल. हे असेल. मग AX प्लस XB जरा बघा डायग्राम मध्ये ते येणार AB डिव्हायडेड बाय AX आणि AY प्लस YC ते येणार AC डिव्हायडेड बाय AY हे असेल. आता हे AC इकडे घ्या आणि AX ला पलीकडे पाठवा. म्हणजे AB अपॉन AC इज इक्वल टू AX अपॉन AY हे असेल. आणि हाच तिथला फर्स्ट ऑप्शन आहे. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ट्रायंगल ABC B डॅश D डॅश C BD इक्वल टू 7 अँड BC इक्वल टू 20. म्हणजे हे 7 सांगितले आणि पूर्ण हे सगळं 20 सांगितले B पासून C पर्यंत. मग तुम्ही CD काढू शकताय त्याच्यातून. काही अडचण नाहीये. आता त्यांनी ट्रायंगल कुठले कुठले सांगितलेत बघा. ABD एक सांगितलेलं आहे. ADC सांगितलेलं आहे आणि ABC सांगितलेलं आहे. हे तीनही ट्रायंगल जर तुम्ही बघितले तर त्यांचे बेस अलॉंग कॉमन लाईन आहेत. शिवाय या सगळ्यांचा व्हर्टेक्स सेम आहे पॉइंट A. त्यामुळे त्यांच्या हाईट्स सुद्धा सेम आहेत. हे सगळे एकत्र एका याच्यामध्येच आवरून घेऊया आणि मग नंतर CD तेवढा फाइंड आउट केला की तुमचं बऱ्यापैकी काम याच्यामधलं होऊन जात आहे. ट्रायंगल ABC
triangle ABD and triangle ADC have their bases on a common line. Also, they have common vertex A. Therefore, they are of same height. त्यामुळे हे तीनही ट्रायंगल सेम हाईट्सचे आहेत. Therefore, their areas are proportional to their bases. आता याच्यामध्ये त्यांनी दिले काय काय ते पहिल्यांदा बघूया. BD इक्वल टू 7, BC इक्वल टू 20, त्याच्या पुढं B डॅश D डॅश C, therefore BC इक्वल टू BD प्लस CD. मग BC किती आहे? 20 आहे, BD आहे 7 आणि CD ते मला फाइंड आउट करायचं आहे. मग याच्यावरून CD इक्वल टू किती येईल बघा बरं, 20 वजा 7 म्हणजे CD येणार आहे 30. याच 3 व्हॅल्यूज मला पाहिजे आहेत. मग आता एक एक घेऊया त्याच्यातलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, बघूया काय तयार होते ते. फर्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. हे पहिल्यांदा त्यांनी विचारलेलं आहे. आता डायग्राम लागेल मला इथं, महत्वाचं डायग्राम तेवढी घेतो इथं खाली, त्या पद्धतीने चेक करूया. डायग्राम वरून काय व्हॅल्यूज काय घ्यायचं ते लक्षात येईल तुमच्या. ABD म्हणजे त्याचा बेस येणार BD डिवाइडेड बाय ADC. ADC म्हणजे फक्त CD येणार. मग BD ची व्हॅल्यू आहे 7, CD ची व्हॅल्यू आहे 30. हे पहिल्याचं झालं. दुसरं विचारलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABD डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. याचं काय काय येणार? ABD साठी BD येणार, ABC साठी BC येणार. मग BD ची व्हॅल्यू आहे 7, BC ची व्हॅल्यू आहे 20. तर अजून एक शिल्लक आहे ट्रायंगल ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग याच्यासाठी काय काय येणार? CD डिवाइडेड बाय BC येणार. CD ची व्हॅल्यू आहे 13 आणि BC ची व्हॅल्यू आहे 20. हे त्यांचे रेशोज आहेत. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर सगळे ओळीनं लिहून टाका. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज 2/3. हाइट्स इक्वल आहेत, याचा अर्थ एरियाचा रेशो
म्हणजेच बेसचा रेशो असेल. इफ बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 6 सेंटीमीटर, देन व्हॉट इज द करेस्पॉन्डिंग बेस ऑफ बिगर ट्रायंगल. बघा मग काय किरकोळ एक्झाम्पल आहे, काय विशेष नाही आहे जास्त त्या ठिकाणी. ऍझ्युम दॅट A1 and A2 are areas of two triangles with the bases B1 and B2 and of same height. हे सगळं एका वाक्यातच इथं सगळं क्लिअर करून घेतलेलं आहे. नाउ गिव्हन दॅट A1 upon A2 is equal to 2 upon 3. याच्यामध्ये A1 ची व्हॅल्यू कमी असणार आहे, कारण 2 आहे आणि इथं 3 आहे. याचा अर्थ दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया जास्त आहे, म्हणजे तो मोठा आहे दुसरा ट्रायंगल. पहिला ट्रायंगल लहान असेल, मग पहिल्याचा बेस स्मॉलर, त्यांनी म्हटले बघा बेस ऑफ स्मॉलर ट्रायंगल, तो घ्यायचा 6 सेंटीमीटर आणि B2 तुम्ही फाइंड आउट करायचा. नाउ देअर एरियाज are proportional to their corresponding bases. म्हणजेच A1 upon A2 is equal to B1 upon B2. मग त्याच्यामध्ये A1 upon A2 घ्यायचा आहे 2 upon 3. त्याच्यातल्या B1 ची व्हॅल्यू आहे 6. B2 फाइंड आउट करायचा आहे. therefore 2 into B2 तिरकस गुणाकार पहिल्यांदा करून घेतोय, 6 into 3. therefore B2 equal to 6 into 3 divided by 2. इथं 2 त्रिक 6, 3 त्रिक 9. therefore B2 equal to 9 सेंटीमीटर. therefore बेस ऑफ, त्यांनी प्रश्न कसा विचारलाय जरा बघा. बेस ऑफ बिगर ट्रायंगल इक्वल टू 9 सेंटीमीटर. त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ही डायग्राम दिलेली आहे. अँगल ABC इक्वल टू अँगल DCB इक्वल टू 90 डिग्री. इथं ते अँगल आहेत 90 डिग्रीचे. AB इक्वल टू 6, CD इक्वल टू 8 ते पण दिलेले आहेत. ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस BC आहे, त्यामुळे हे दोन्ही ट्रायंगल्स सेम बेस असलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या एरियाचा रेशो म्हणजे त्यांच्या हाईट्सचा रेशो येणार. ते मांडूया तिथं त्या पद्धतीनं. ट्रायंगल ABC and triangle DCB have common base
BC. Therefore, their areas are proportional to their heights. Therefore, area of triangle ABC divided by area of triangle DCB is equal to, त्यांच्या हाइट्स कोण कोण आहेत डायग्राम मध्ये बघून घ्या. AB डिवाइडेड बाय CD. AB ची व्हॅल्यू आहे 6, CD ची व्हॅल्यू आहे 8. किरकोळ सिम्प्लिफिकेशन करा आणि फायनल आन्सर लिहून टाका. काहीच करायचं नाही याच्यामध्ये विशेष. फक्त हे जे आपण बाकीचं काय काय लिहितोय ते सगळं मात्र लिहित चला बरं का, त्याशिवाय मार्क मिळणार नाहीत. इथं किरकोळ भागाकार, 2 त्रिक 6, 2 चौक 8, संपलं एवढंच त्याच्यामध्ये. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. PM इक्वल टू 10 सेंटीमीटर, हे 10 सेंटीमीटर सांगितलंय. NR फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. शिवाय दोनही ट्रायंगलचे एरियाज दिलेले आहे, ट्रायंगल PQS आणि ट्रायंगल QRS. तुम्ही जर हे काळजीपूर्वक जर ट्रायंगल जर बघितले तर या दोनही ट्रायंगल्सचा बेस बघायचा आहे, कॉमन आहे बेस QS. म्हणजे ह्यांचे एरिया त्यांच्या हाईटच्या प्रोपोर्शनेटली असणार आहेत. ते इथे मांडूया त्या ठिकाणी. ट्रायंगल PQS and triangle QRS have common base QS. Therefore, their areas are proportional to their heights. Therefore, area of triangle PQS divided by area of triangle QRS is equal to, PQS ची हाईट आहे PM आणि QRS ची हाईट आहे NR. याच्यामधलं PQS चा एरिया सांगितलेला आहे 100 डिवाइडेड बाय QRS साठी सांगितलेलं आहे 110. PM आहे 10 आणि NR विचारलेला आहे. याच्यामधलं किरकोळ सिम्प्लिफिकेशन हे एवढं कॅन्सल करून घेतोय. आता NR पाहिजे, NR इकडे घ्या. 11 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या आणि ह्या 10 ने इकडे डिवाइड करा. हे 10 ला 10 कॅन्सल होते. Therefore NR इक्वल टू, त्यांनी युनिट दिलेलं आहे त्यामुळे युनिट फक्त मांडा. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ट्रायंगल MNT सिमिलर टू ट्रायंगल QRS. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio of, ह्याच दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो विचारले. मात्र त्यांनी साइड्स दिलेल्या नाही आहेत. त्यांनी काय दिले आहेत, लेंथ ऑफ अल्टिट्यूड म्हटले. अल्टिट्यूड म्हणजे हाइट्स दिलेले आहेत. पहिल्यांदा काम करावं लागेल तुम्हाला. इथं ते ट्रायंगल्स तुम्हाला ड्रॉ करून घ्यावे लागतील. 2 ट्रायंगल मला कन्सिडर करायचे आहे त्याच्यामध्ये.
हा पहिला ट्रायंगल घेतोय. दुसऱ्या ट्रायंगलची हाईट थोडीशी जास्त आहे, त्यामुळे तो ट्रायंगल जरा मोठा काढावा लागेल मला. मी हा एक ट्रायंगल घेतोय. ट्रायंगल्सना नावं देऊया, त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं. एम एन टी. आणि दुसरा ट्रायंगल घेतोय क्यू आर एस. त्यांनी अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट टी सांगितलं. आता अल्टिट्यूड काढूया, त्यांच्या हाईट्स दाखवायच्या आहेत. मग टी मधून इकडं समोरच्या बाजूवरती परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. ही पहिल्याची हाईट झाली. असं सेम दुसऱ्याची हाईट, ज्या अर्थी ते हाईट आहे त्या अर्थी हे परपेंडिक्युलर आहेत. या हाईट्स किती आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे. ही व्हॅल्यू सांगितली 5. त्यानंतर ही व्हॅल्यू सांगितलेली आहे 9. आणि त्यांनी विचारले काय ते बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एम एन टी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर एस, हा रेशो त्यांनी विचारलेला आहे. आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे अशा परिस्थितीत पहिल्यांदा त्यांनी जे दिलेलं आहे सिमिलर आहे ते पहिल्यांदा मांडूया. नाउ गिव्हन दॅट ट्रायंगल एम एन टी इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू आर एस. जरा एकदा बघून घ्या परत एकदा नाव, कारण सिक्वेन्स किंवा तो पॉइंट टू पॉइंट करेस्पॉन्डन्स जो आहे तो फार महत्वाचा आहे. हे त्यांनी दिलेलं आहे. दिस इज गिवन. इथं पण लिहिलेलंच आहे मी गिवन दॅट, त्यामुळे काय अडचण नाही आहे. दोन्हीकडे नको. ठीक आहे. मग आता मला ह्याच्यामधला एक अँगल मला घ्यायचा आहे. अँगल यम घेतोय मी. हा अँगल यम आणि इकडचा अँगल क्यू हे कॉन्ग्रुएंट असणार आहेत. देअरफॉर अँगल एन एम टी इज कॉन्ग्रुएंट विथ एन एम टी घेतला तर इकडे काय घ्यावं लागेल, आर क्यू एस घ्यावं लागेल. हे घ्यावं लागेल. अजून एक काम करूया, एक 2च मिनिटं फक्त, कारण तो पॉइंट मला तिथे घ्यायचा आहे. हे मी घेणारच आहे, फक्त जरा नंतर घेतोय 2 मिनिटं. इथं आपण जे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहेत त्यांना नावं देऊया. इथे घेतोय ए, इथे घेतोय बी. मग त्याचा जरा उल्लेख करून घेऊया. इथं पहिल्यांदा ड्रॉ टी ए perpendicular to MN and SB perpendicular to QR. मग ह्याच्यावरून काय येणार, पॉइंट्स कसे येतील, एम डॅश ए डॅश एन येणार, अँड इथं काय येणार, क्यू डॅश बी डॅश आर येणार. आता ह्या 2 डायग्राम्स मला लागणार आहेत. एक मिनिट. आता मी त्या डायग्राम्स ऍडजस्ट करून घेतलेल्या आहेत, कारण त्या मला आता नेहमीच लागणार बरोबर, त्याशिवाय तर काही लिहिता येणार नाही आपल्याला. ती डायग्राम मी घेतलेली आहे, त्याला थोडंसं रिड्यूस करून घेतोय बाजूला. ठीक आहे. आता याच्यावरून मला हे 2 ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे आहे. त्याच्यासाठी मला काय काय लागेल ते जरा बघा. नाउ कन्सिडर ट्रायंगल्स एम ए टी. एम ए टी and triangle QBS with correspondence. Correspondence मी असाच घेणार आहे.
MAT has to QBS. आता याच्यामध्ये मला हे दोन ट्रायंगल्स मला आता सिमिलर दाखवायचे आहेत. मग त्याच्यासाठी काय काय करता येईल बघा. अँगल NMT is congruent with angle RQS. मग हे कोण आहेत? करेस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्यांनी जे सुरुवातीला जे ट्रायंगल सिमिलर सांगितलेले आहेत त्यांचे हे करेस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. देअरफॉर ह्यांची फक्त मी नावं बदलतोय आता. अँगल AMT इज कॉन्ग्रियंट विथ AMT घेतलं की BQS घ्या. अँगल BQS ह्याचं कारण काय लिहायचं? सेम अँगल्स डिफरंट नेम्स. तेच अँगल्स आहेत फक्त नावं त्यांची वेगळी घेतलेली आहेत. हे झालं. त्यानंतर हा 90 डिग्रीचा एक आहे. देअरफॉर ऑल्सो देअरफॉर नको इथं. अँड अँगल MAT congruent with अँगल QBS. याला कारण लिहायचं आहे each of 90 डिग्री हे असे. मग आता हे दोन ट्रायंगल्स मी सिमिलर लिहू शकतोय. देअरफॉर ट्रायंगल MAT वरती काय लिहिलेत बघा, नावं तसंच लिहिले का? हा ठीक आहे. ट्रायंगल MAT is similar to triangle QBS. पुढे टेस्ट लिहून टाका. A टेस्ट. आता यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो घेतोय मी. देअरफॉर TM जर मी याचा TM घेतला तर याचा घ्यावा लागेल SQ. TM डिवायडेड बाय SQ इज इक्वल टू TA डिवायडेड बाय SB असं घ्यावं लागेल. याला कारण लिहा. करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. असे. आता याच्यामध्ये मी व्हॅल्यूज वापरतोय. व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि आपण त्या डायग्राम मध्ये पण दाखवलेल्या आहेत. देअरफॉर TM अपॉन SQ इज इक्वल टू TA किती आहे 5 डिवायडेड बाय SB आहे 9. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता त्यांनी हे दोन ट्रायंगल्स ऑलरेडी सिमिलर आहेत म्हणून सांगितले. त्यामुळे त्यांचे एरियाज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर साइड स्क्वेअर. थेरम ऑफ सिमिलर एरियाज थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल तो आपल्याला आता यूज करावा लागेल. परत एकदा हे लिहितोय मी इथं. नाउ ट्रायंगल MNT similar to triangle QRS. Therefore, area of
त्यांनी कशाचा रेशो विचारलाय? ट्रायंगल MNT पहिल्यांदा घेतलेला आहे बघ. Therefore, area of triangle MNT divided by area of triangle QRS असा रेशो विचारलेला आहे. सो दिस इज इक्वल टू PM स्क्वेअर डिव्हायडेड बाय SQ स्क्वेअर हे असं येणार. त्याला पुढं कारण लिहा आठवणीनं, कारण ते महत्वाचं आहे. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ही व्हॅल्यू तयार आहे माझ्याकडं 5/9. ते तेवढं घ्या फक्त. 5/9 त्याचा स्क्वेअर करायचा आहे. मग त्याचा स्क्वेअर येतो 25 डिव्हायडेड बाय 81. शेवटी इथं मांडून टाका ते व्यवस्थित फक्त. या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. डायग्राम दिलेली आहे. DE पॅरलल टू AB सांगितलेलं आहे. सिंपल आहे, काय विशेष नाही आहे जास्त. AD दिलेला आहे 5, DC दिलेला आहे 3. त्यानंतर इकडे व्हॅल्यूज देताना x चा वापर केलेला आहे. देन फाइंड BE असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया मग काय, सगळं त्यांनी तयार करूनच दिलेलं आहे. आता बघा, BE ला x म्हटले आणि BC किती दिलेला आहे? पूर्ण BC सांगितलंय 6.4. बघा इथं त्यांनी कसं दिलंय, समजतंय का? इथून इथपर्यंत हे किती सांगितलेलं आहे? 6.4 सांगितले. त्याच्यातलं हे x आहे. मग उरलेलं किती असणार? 6.4 मायनस x. ते पण त्यांनीच दिलंय. ठीक आहे, जे काय असेल ते असेल. सो इन अ ट्रायंगल ABC DE parallel to AB, therefore by basic proportionality झालं. प्रोपोर्शनॅलिटी हे बरोबर आहे. थेरम BPT म्हटलं शॉर्ट फॉर्म मध्ये तरी पण चालेल, काय अडचण नाहीये. मग याच्यामध्ये काय येणार आहे बघा, CD डिव्हायडेड बाय DA. CD divided by DA is equal to CE divided by EB हे असेल. मग CD ची व्हॅल्यू आहे 3, DA ची व्हॅल्यू आहे 5, CE आहे 6.4 मायनस x डिव्हायडेड बाय EB आहे x. तिरकस गुणाकार करून घ्या, इथे येणार 3x. 5 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे. 5 इंटू ब्रॅकेट 6.4 मायनस x 3x इक्वल टू 5 ने याला मल्टिप्लाय करा. 5 सख्ख 30 आणि 5 24 म्हणजे 32 येणार. करून बघा, प्रोडक्ट पाहिजे असेल तर. मायनस 5x होणार. ते मायनस 5x आता अलीकडे घ्या, इकडे 3x आहे. मग 5x प्लस 3x ते होणार 8x. मग 8x इक्वल टू 32 येणार. देअरफोर x इक्वल टू येणार आहे 4. त्यांनी काय विचारलंय डायग्राम मधलं जरा बघा, BEच विचारलंय. मग BE बरोबर x आहे, त्यामुळे BE इक्वल टू 4. हेच त्याचं फायनल आन्सर.